ठाणे महापालिका क्षेत्रात शुक्रवारी सकाळी झाली विशेष सर्वकष स्वच्छता मोहीम। प्रत्येक प्रभाग समितीसाठी समन्वय अधिकारी म्हणून उपायुक्तांवर दिली होती जबाबदारी। आयुक्त सौरवराव यांनी कळवा येथे केली पाहणी। महापालिका क्षेत्रातील स्वच्छतेचा दर्जा उंचावावा आणि त्यात अधिकाधिक नागरिकांना सहभागी करून घ्यावे यासाठी शुक्रवारी सकाळी संपूर्ण ठाणे महापालिका क्षेत्रात एकाच वेळी विशेष सर्वकष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। या मोहिमेत महापालिका आयुक्त सौरवराव यांनी कळवा येथे सहभाग घेतला। कळवा येथील 90 फुटी रस्ता येथे सुरू असलेल्या स्वच्छतेची आयुक्तांनी पाहणी केली। त्यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मनीष जोशी, सहाय्यक आयुक्त सचिन बोरसे, आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे, उपनगर अभियंता गुणवंत झांबरे आदी अधिकारी आणि कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले। त्यानंतर आयुक्तराव यांनी खारेगाव येथील तलावाची पाहणी केली। तेथे असलेल्या नागरिकांची संवाद साधून शौचालय स्वच्छता याबद्दल त्यांची मते जाणून घेतली। या मोहिमेचे संयोजन करण्यासाठी प्रत्येक प्रभाग समितीची जबाबदारी संबंधित सहाय्यक आयुक्त यांच्यावर होती। तर सर्व यंत्रणांचा समन्वय करण्यासाठी आयुक्तांच्या निर्देशानुसार प्रत्येक प्रभागासाठी एक उपायुक्त नियुक्त करण्यात आले होते। त्यानुसार वागळे इस्टेटसाठी अनघा कदम, वर्तकनगरसाठी वर्षा दीक्षित, कोपरी नौपाडासाठी शंकर पाटोळे, माजिवडा मानपाडासाठी दिनेश तायडे, कळव्यासाठी उमेश बिरारी, उथळसरसाठी जीजी गोदेपुरे, लोकमान्य सावरकर नगरसाठी महादेव रोडगे, मुंब्र्यासाठी मनीष जोशी आणि हा रस्ता पुढे महामार्गाला जोडणार जाणार आहे। त्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली। नागरिकांनी या भागात कचरा पडणार नाही यासाठी सतर्क राहावे। महापालिकेचे कर्मचारी त्यांचे काम करतीलच, पण कचरा टाळण्याच्या नवीन जागा तयार होणार नाहीत याची दक्षता स्थानिकांनीही घ्यावी, असे आवाहन या प्रसंगी आयुक्तराव यांनी नागरिकांना केले।